नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे विदर्भवादी नेते आहेत, विदर्भवादी संघटना आहेत, त्या काँग्रेस सोबत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या पक्षासोबत जाताना दिसत आहेत. या घटनेबद्दल आपण विदर्भवादी नेत्यांना विचारूयात. आपल्यासोबत तीन महत्वाचे विदर्भवादी नेते आहेत. आधी आपण सुनील चोखारेंना विचारूया. सुनीलजी, काय वाटतं, राजुऱ्यामध्ये नगर परिषदेमध्ये वामनराव चटपांनी आधीच काँग्रेस सोबत युती केली आहे. असं आहे बघा की भारतीय जनता पार्टी पूर्ण देशामध्ये लोकसभेतही आहे आणि असेंब्लीमध्ये देवेंद्र फडणवीस रिझ आहे आणि असेंब्लीमध्ये 80% आमदार भाजपचे आहे. मग ही काळाची किंवा वेळेची गरज आहे की आम्ही छोटे पक्ष आणि मोठे पक्ष मिळून जे भाजपच्या विरोधात आहे. एक वेळ भाजपा सुद्धा विदर्भाच्या मुद्द्यावर आमच्या बरोबर होते. तो 2009 ते 11चा काळ आहे. पण आज तो मुद्दा ते विसरले आहेत आणि आम्हाला आमची कुठेतरी प्रतिनिधी आले पाहिजे निवडून. पण महत्वाचा विषय असा आहे, हीच ती काँग्रेस आहे आणि हेच ते नेते आहेत की ज्यांना तुम्ही विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल जबाबदार धरत होते, दोषी मानत होते. आता त्यांच्यासोबत तुम्हाला जावं लागतंय. अर्थात हा राजकीय संधीचा विषय आहे, पण यामागे कुठेतरी विदर्भवाद्यांचं सुद्धा एक अपयश आहे असं म्हणावं लागेल. नाही, याला आम्ही अपयश म्हणणार नाही, कारण काँग्रेस हारली आमच्या पाठिंब्यामुळे. पण तुम्ही नाही आले ना, तुम्ही जिंकले नाही. आमचा त्यावेळी एवढा प्रभाव नव्हता. पण तुम्हाला एक काळ सांगतो की ज्यावेळी 21 आमदार जामवंतराव धोटेचे आले होते. पण त्यावर जाऊया. अरुण केदारांशी आपण विचारूया. अरुण सर, आपण इतके सिनियर आहात, मला सांगा की आज ज्या काँग्रेसला विरोध करत होतात आपण आयुष्य घालवलं, शेतकरी संघटनेत असेल, विदर्भ राज्य आंदोलन समितीमध्ये असेल, आणि आता त्याच काँग्रेस सोबत, त्याच राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत जावं लागतंय, काय म्हणा? मी अरुण केदार, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि मी एकच सांगेल की हे स्थानिक निवडणूक आहे आणि याच्यामध्ये कोणताही पक्ष लढत नाही. पक्षाचं सिम्बॉल नसते याच्यात फक्त व्यक्तिगत हे असते आणि ते व्यक्तिगत प्रमाणे त्यांनी जो समझोता केलेला आहे. त्याच्या हे नाही की आम्ही काही पंजावर लढून राहिलो किंवा कमळावर लढून राहिलो, असं काही नाही आहे. ते त्यांचा एक विकास मंच बनतो आणि त्या विकास मंच मधून एक एक माणूस ते निवडतात. त्यात जे सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध लोक आहे त्यांना जास्त प्राधान्य देण्यात येते. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जे आहेत त्यांच्या सोबत आपण गेलं पाहिजे असं अरुण केदार म्हणतात. आपण मुकेश मासुरकरांना विचारूया. तरुण नेते आहेत, त्यांनी खूप आंदोलनं केली आहेत. मुकेशजी, कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की अजूनही विदर्भात जी मुवमेंट आहे ती तग धरू शकलेली नाही किंवा त्याला तेवढं इलेक्टिव्ह मेरिट आलेलं नाही? दुःख वाटतं, खेद वाटतो कुठे? नाही, बरोबर आहे. परंतु जय विदर्भ पार्टी म्हणा या विदर्भ राज्य आंदोलन समिती म्हणा, हे दबाव गट म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी घेऊन जनतेपुढे जात आहे आणि अशात हे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या, यात स्थानिक लोकांचे प्रश्न घेऊन आणि त्यात युवकांना कशा प्रकारे त्यांचा फायदा होऊ शकते, शिक्षणाचा कशा प्रकारे विकास होऊ शकते आणि जनतेचे प्रश्न कसे सुटेल, ह्या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही हे सगळे चाललो आणि याच्यातून संघटना आणि पार्टी दोघंही बळकट होणार आहे आणि लोकांपुढे आमची मागणी हे जाणार आहे. घराघरात आमची मागणी केली पाहिजे स्वतंत्र विदर्भ राज्याची. पुन्हा तो 1970चा काळ येणार आहे, म्हणून हे राज्य आम्हाला मिळवणं, युवकांच्या हाती देणं गरजेचं आहे. याकरता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणत आणि निवडणुका लढणार. तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सोडलेला नसला तरी जनतेपर्यंत जाण्यासाठी स्थानिक मुद्दे आता उचलावे लागत आहेत विदर्भादी कार्यकर्त्यांना. आपण त्यांना विचारूया. सुनीलजी, आम्हाला सांगा की स्थानिक मुद्दे आता उचलवावे लागत आहेत. विदर्भाचे जे मुद्दे होते ते कुठेतरी मागे पडल्यासारखे दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं की या एकूण सगळ्या याच्यामध्ये तुम्ही दिंडी काढली, नागपूर ते अमरावती पायी गेलात, एवढे सगळे जागृतीचे प्रयत्न केले, पण तरीही विदर्भाच्यासाठी, वेगळ्या विदर्भाच्यासाठी जे आंदोलन आहे ते कुठेतरी तग धरू शकलेलं नाही आहे. अजूनही ते स्वतःच्या बळावर, स्वबळावर निवडणूक लढवू शकत नाहीये, हे मान्य करा. नाही, आम्ही मान्य करत नाही या गोष्टी. कारण तुम्हाला 20 जानेवारी 2010 म्हणजे 15 वर्षापूर्वी पूर्ण विदर्भ बंद होता, 11 जिल्हे बंद होते याच मुद्द्यावर. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, आजचे CM, आमच्या बरोबर होते विदर्भाच्या मुद्द्यावर आणि काँग्रेसही बरोबर होते, सगळे पक्ष होते. आणि तुम्ही जे म्हटलं की स्वराज्य या छोट्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा काय, आम्ही
दबाव गट तर आहोत, पण आम्ही नवीन नेते पण निर्मित करत असतो. ही पण आमची गोष्ट इथे आम्ही सांगू इच्छितो. तुम्ही म्हणता की विदर्भाचा जो मुद्दा आहे, विदर्भाचा विकास आहे, तो झालेला नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे गेली काही वर्ष, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कित्येक महत्त्वाचे प्रश्न सोडवलेले आहेत. उदाहरणार्थ शेतीच्या विजेचा बिलाचं समस्या असेल, किंवा समृद्धी महामार्ग झाला त्याच्यामुळे मुंबईचा जो सागर किनारा आहे तो जवळ आला. आपल्या विदर्भातनं आता शेतीचे उत्पादन आहे ते तिथपर्यंत जाऊ लागलेले आहेत. अशी कितीतरी जलयुक्त शिवारची कामं झालेली आहेत, पाण्याची पातळी वरती आलेली आहे, हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे की भारतीय जनता पक्षाने काम केलं किंवा केलं नाही, काय म्हणायचं तुम्हाला, आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा? आजचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं, ज्यावेळी काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, की शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 302ची FIR नोंद करू, तर त्यांचं त्यावेळेचं विधान होतं. आणि आज बातमी अशी आली आहे की पश्चिम विदर्भात 888 शेतकऱ्यांनी 10 महिन्यात आत्महत्या केलेल्या आहेत. याच्यावर त्या सगळ्या देशात होत आहेत. मला तेच अरुणजींना पण विचारायचं आहे. अरुणजी, फक्त शेतकऱ्यांची आत्महत्या करण हा विषय दुर्दैवी आहे, देशभरात होता, पण वेगळ्या विदर्भाचा विकासाचा जो मुद्दा होता तो घेऊन काही गोष्टी झालेल्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आपण यावर काय म्हणाल? शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. काँग्रेसनी ते पूर्ण केलं नाही आणि भाजपनी ते पूर्ण केले नाही. उलट भाजपच्या राज्यात जास्त आत्महत्या होऊन राहिल्या, कारण की उत्पादन खर्चाच्या आधारित जर भाव दिला, जास्त नाही रास्त, तर तो आपले पैसे बँकेत डिपॉझिट करायला जाईल. शेतकरी कर्ज काढायला त्या बँकेत जाणार. बरोबर अरुणजी, हा मुद्दा सार्वत्रिक आहे, एकट्या विदर्भासाठी नाही. मराठवाडा, मग याच न्यायाने वेगळा मराठवाडा केला पाहिजे, याच न्यायाने वेगळा पश्चिम महाराष्ट्र केला पाहिजे. मुकेशजी, तुमच्याकडे येतो. तुम्हाला काय वाटतं की आपल्या विदर्भामध्ये विदर्भ विकासाचा मुद्दा कुठेतरी मागे गेलेला आहे, किंवा वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कुठेतरी मागे गेलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, विकास अगर झाला असता तर आज आमच्या 4 आमदार आणि 1 खासदार कमी नसता झाला. आमच्या भागात कलकारखाने कुठेच नाही आहे. विकासाच्या नावावर फक्त पुलं बांधणं, विकासाच्या नावावर रोड बांधणं ते तेवढंच नाही होत. विकासाच्या नावावर तुम्हाला रोजगार द्यावा लागेल, युवकांचा पलायन थांबवावं लागेल, त्यांना एक चांगली शिक्षा द्यावं लागेल. आता तुम्ही विकासाच्या नावावर, पहिले वन विभागाचा कार्यप्रणाली इथून सुरू होत होती, पण आता विकासाच्या नावावर ते विदर्भातून वन विभागाचं ऑफिस मुंबईला शिफ्ट करतात. जेव्हा की नागपूर करारात 16 संचालनालयाचे कार्यालय इथे देण्याचं ठरलं होतं उपराजधानीत, पण आता ते उपराजधानी कुठं आहे? विकासाच्या नावावर फक्त हे ढिंडोरा पिटण्याचं काम सुरू आहे आणि विदर्भाच्या जनतेला फक्त हे बेवकूफ बनवण्याचं काम. फक्त स्थानिक नेत्यांचं, आपल्या म्हणजे जे खासदार आहे, आमदार आहे, त्यांनी आपले स्वतःचा विकास करण्याचा हा प्रपंच आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो, थोडक्यात एका वाक्यात उत्तर हवं आहे. सुनीलजी, आपल्यापासून सुरुवात करू. ज्या पद्धतीनं वेगळ्या विदर्भाचा मुद्दा 50 वर्षांपूर्वी आ गया शेर वहारे शेर, जामवंतराव धोटेंचा तो काळ, म्हणजे वेगळ्या विदर्भाचा मागणी केली तर निवडणुकीत हमखास यशस्वी होण्याची ती खात्री मानली जायची. आज इतकी पिछेहाट झालेली आहे. मान्य आहे तुम्हाला, हो किंवा नाही? बिलकुल. इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही मागे गेलेलो आहोत. हा, मग आता याला उपाय काय? आता या चळवळीचे नेते आज वामनराव चटप आहेत, आणि काल परवा तुम्हाला माहित असेल की शेतकऱ्यांचं इथे नागपूरच्या बाउंड्रीवर मोठं आंदोलन झालं, आणि ते बच्चू कडूंचं आंदोलन होतं, ते पण होते. नाही, मला हे विचारायचं आहे की वेगळ्या विदर्भासाठी, माझा प्रश्न आहे, वेगळ्या विदर्भासाठी आणि ती जी चळवळ आहे ती पुन्हा त्याला जुने दिवस आणण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय? आता आमचे प्रयत्न 24/7 चालू असतात, पण त्या प्रयत्नात जो आम्हाला 2010 मध्ये 11 मध्ये जो अनुभव आला तो सध्या तरी नाही आहे, पण आमचं काम विदर्भासाठी चालू राहील एवढं. म्हणजे आपल्याला काय वाटतं, कधीपर्यंत वेगळ्या विदर्भाचे हे जे मुद्दे आहे, जे तुम्ही मांडतायत, त्यांना जनतेची साथ कधीपर्यंत मिळेल? किती वर्ष लागतील? आम्ही 2027 डेडलाईन केली आहे. 2027 2027 मध्ये जर आम्ही अपयशी ठरलो की आम्हाला विदर्भ नाही मिळाला, तर आम्ही हा मुद्दा सोडून देऊ, आपल्या घरी बसून राहू. कारण की जनतेला जर पटत नसेल तर आम्ही काय करावं, कशाला करावं? तर 2027च्या आत आम्ही विदर्भ हुक या कुक. मुकेशजी, ही डेडलाईन तुम्हाला मान्य आहे?
2027 पर्यंत आम्हाला कोणत्याही परिस्थितीत विदर्भ राज्य मिळवायचे आणि त्याकरता आम्ही युवकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. 6 मेळावे आता ह्यावेळेस आम्ही घेतले आणि 6ही मेळाव्यात आम्हाला चांगलं भरघोस यश मिळालं. 16 डिसेंबरला आम्ही एक लॉंग मार्च काढायचा विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भवाद्यांचे मिळून, आणि तो लॉंग मार्च चिटणीस पार्क पर्यंत जाणारा शहीद चौकापासून चिटणीस पार्क, आणि चिटणीस पार्कला तिथं भव्य मेळावा 8 ते 10 हजार लोकांचा मेळावा होणार आणि तिथून एक मेसेज जाईल आणि युवक हा रस्त्यावर तेलंगणाच्या चळवळीप्रमाणे येणारच आहे. खूप खूप धन्यवाद. तर वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मागे पडलेला आहे हे विदर्भवादी नेते सुद्धा मान्य करतात. जनतेची साथ नाही आहे हे सुद्धा मान्य करतात. आणि नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कुठेतरी स्थानीय मुद्दे उचलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि पुढील 2 वर्षामध्ये जर वेगळ्या विदर्भाला साथ मिळाली नाही तर हा मुद्दा आम्ही सोडून देऊ असं कुठेतरी त्यांनी ठरवलेलं दिसतंय. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.